तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. केवढा आणि अभिजितची लव्ह स्टोरी चालू आहे. पण रेश्माला पण अभिजित आवडतो आणि रेश्माने तसं अभिजितला सांगितलंही आहे त्याच्या मनातलं. पण अभिजितने रेश्माला काही उत्तर दिलेले नव्हतं आणि मागील भागात आपण पाहिलं की अभिजितने रेश्माला सॉरी अशी चिठ्ठी लिहून पाठवली होती. मग आता पुढे काय होणार? अभिजित रेश्माचं प्रपोजल ऍक्सेप्ट करणार आहे का, हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. जर अभिजितने रेश्माचं प्रपोजल ऍक्सेप्ट केलं तर मग केवढ्याचं काय होणार? अभिजित केवढ्याला सोडून रेश्माकडे जाणार का? अभिजितने केवढ्याला सोडून रेश्माकडे जाणं बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि जसं की आपण सर्वांनी पाहिलं 8वी आणि 10वी मध्ये रेश्माचं अभिजितवर खूप प्रेम आहे असं ह्या सिरीज मधून आपल्याला दिसून येतं. केवढ्यापेक्षाही जास्त प्रेम अभिजितवर रेश्मा करते हे आपल्या सगळ्याला माहितीच आहे. पण मग केवढ्याचं काय? आपली केवढा पण अभिजितवर तितकंच प्रेम करते, पण जर अभिजित केवढ्याला सोडून रेश्माकडे गेला तर मग केवढ्याचं काय होणार? यावर तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा.